तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता राकेश हा स्वतःला त्याने त्रास करून घेतलेला आहे अर्णवसाठी आणि अर्णवचा जीव वाचवलेला आहे हे सगळ्यांना दाखवून सिंपती गोळा करतोय। आणि याच गोष्टीचा राग आलेल्या ईश्वरीने रणरागिणी होत राकेशची मस्ती जिरवून त्याला पुन्हा माझ्या नवऱ्याला हात लावलास तर याद राख अशी धमकी दिली आहे। तर लावण्याने केलेला प्लॅन लावण्यावरच उलटा झालाय। आता नेमकं काय घडलं, कसं घडलं, सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण इथे पाहतो की वल्लरी मामी जी आहे ती आता ठरवते की लावण्याला आपण सगळं काही सांगायचं, आज जे काही घडलंय ते। तर इकडे आता इशू ही खूपच जास्त घाबरलेली असते। ती येते आणि वरती आल्याबरोबर अर्णवला घट्ट मिठी मारते। अर्णव म्हणत असतो, मिसिंदर काय ग, काय झालं, रडतीयस तू मिसिंदर? त्यावर इशू म्हणते, हो सर, अर्थात रडतीये, मला खूप वाईट वाटतंय, आज हे सगळं घडलं याच, हे सगळं माझ्यामुळे होतं आहे ना तुमच्या आयुष्यात। जर मी आलेच नसते त्या राकेशला मी सापडलेच नसते कधी, तर हे सगळं घडलं नसतं ना। त्यावर अर्णव म्हणतो, मिसिंदर शांत हो, मी किती वेळा सांगितलं आहे तुला, असा उगाच कुठल्याही गोष्टींचा दोष तू स्वतःला देत जाऊ नको। मग तरीही आज तू हे सगळं का बोलतेस? आणि हे बघ, तुझ्यामुळे काही होत नाही आहे, उलट आज तुझ्यामुळे जर काही झालं असेल तर चांगलं झालं आहे, मी वाचलो आहे, कळतं आहे का तुला? त्याबरोबर इशू म्हणते, सर तुम्हाला काही झालं तर मी नाही माफ करू शकणार हो स्वतःला। त्यानंतर आता इशू ही अर्णवसाठी गणूबाप्पाकडे प्रार्थना करत असते। ती म्हणत असते, गणूबाप्पा अर्णव सरांना कायम व्यवस्थित ठेव, कायम सुखरूप ठेव, त्यांना माझ्यासाठी कायम त्यांच्या पाठीशी उभा राहा। आजपर्यंत जशी साथ तू मला दिली आहेस ना, तशी यापुढे तुझी साथ अर्णव सरांसोबत असू दे, सावलीसारखा त्यांच्या मागे राहा, कारण त्यांची साथ देशील तेव्हा मला कसलीच कमी नाही राहणार। शेवटी आता तेच माझं सर्वस्व आहेत। आता इशू तेच माझं सर्वस्व आहेत म्हणते तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो। तर आता इकडे अंजली ही राकेशला सगळं व्यवस्थित करते आणि मग पोलिसांना फोन करते। आता अंजली फोनवर कोणाबरोबर बोलते हा राकेशला प्रश्न पडतो। तर इकडे अर्णव म्हणतो, मिसिंदर काय म्हणालीस तू? त्याबरोबर इशू म्हणते, काय म्हणाले, तुम्हाला व्यवस्थित ठेव, सुखरूप ठेव, हेच। तर आता इथे अंजली ही कोणाला फोन करते हा प्रश्न पडल्यामुळे राकेश तिला विचारतो, अंजली काय ग, काय झालं, तू कोणाला फोन करतेस, ते सुद्धा इतक्या रात्री? त्यावर अंजली म्हणत असते, अहो कोणाला म्हणजे काय, अर्थात पोलिसांना, माझ्या भावावर माझ्याच घरात आज हल्ला होतो, म्हणजे याला काय अर्थ आहे, म्हणून मी पोलिसांना फोन करते। त्यावर राकेश विचार करतो, नाही नाही नाही, काहीही झालं तरी ह्या माझ्या बावळट बायकोने पोलिसांना बोलवता कामा नये, जर आज इथे पोलीस आले तर मात्र सर्वच गडबड होऊन जाईल, मग हे सर्व प्रकरण माझ्या अंगलट येईल आणि काहीही झालं तरी मला माझ्या अंगाशी काही एक येऊ द्यायचं नाही आहे, ह्या बावळट मुलीला काहीही करून मला थांबवायला हवंच। मग आता राकेश हा तिला समजावतो की हे बघ, तू पोलिसांना बोलवू नको, आपण उद्या अर्णव बरोबर बोलूया आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचा आहे तो घेऊया। असं जर तू परस्पर पोलिसांना बोलावलंस आणि कदाचित अर्णव पोलिसांना न सांगता त्याच्या पद्धतीने शोध घेणार असेल तर सर्व गोष्टींचा गोंधळ होईल आणि अर्णववरती हल्ला करणारी व्यक्ती खरोखर खूप मोठी आणि शातीर असू शकते। मग जर आपण डायरेक्ट पोलीस कंप्लेंट केली तर या गोष्टीचा अर्णवला त्रास होऊ शकतो ना। मग अंजली पोलीस कंप्लेंट करायची थांबते। दुसऱ्या दिवशी पोलीस राजे शिर्केंच्या घरी आलेले असतात। आता ह्या राकेशला वाटतं की ह्या बावळट बाईने कंप्लेंट केली बहुधा। तर आता पोलीस आल्याबरोबर आकाश खाली हॉलमध्ये असतो, तो लगेचच इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो, सर काय झालं आहे? त्यावर ते म्हणतात, आम्हाला मिस्टर राजे शिर्केंना भेटायचं आहे। आकाश लगेचच दादा दादा ईश्वरी अशा हाका मारतो। त्याबरोबर आता इशू आणि अर्णव खाली येतात। तर अर्णव विचारतो, काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तर आता लगेचच त्या ठिकाणी मामा मामी सगळेच आलेले असतात। तर इन्स्पेक्टर हे अर्णवला म्हणतात, मिस्टर राजे शिर्के, तुमच्यावर काल जो जीवघेणा हल्ला झाला आहे त्यासाठी तुम्ही आमच्याकडे तक्रार नोंदवली आहे, तर आम्ही त्याच्या संबंधित इथे आलो। त्याबरोबर आता अर्णवने तर कोणतीही कंप्लेंट केलेली नसते, त्यामुळे आता तो रागाने राकेशकडे पाहतो। तर राकेश म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब कंप्लेंट काय नावाने आली आहे तुमच्याकडे? त्याबरोबर ते सांगतात की राजे शिर्के। त्यावर लगेचच आता अर्णव म्हणतो की नाही, तुमची काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होती आहे सर, अहो मी कोणत्याही पद्धतीची पोलीस कंप्लेंट केलेलीच नाही आहे। त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर सांगतात की कोणीतरी लावण्या म्हणून होत्या, लावण्या देशमुख,
त्यांनीही कंप्लेंट नोंदवलेली आहे. त्याबरोबर आता अर्णवला राग येतो. अर्णव म्हणतो, काय लावण्या, आय एम रिअली व्हेरी सॉरी सर, तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल मी दिलगीर आहे, पण मी कुठल्याही पद्धतीची तक्रार नोंदवलेली नाही आहे. आणि हो, माझ्यावरती हल्ला झाला, पण तो का झाला, कशा संबंधित होतं ते सगळं मी स्वतः बघेन. आणि जर मला पोलिसांची या सगळ्यात काही मदत हवी आहे असं वाटलं तर नक्की मी तुमच्यापर्यंत संपर्क करेन. पण सध्या तुम्हाला जो त्रास झाला त्यासाठी मी खरोखर तुमची माफी मागतो. त्याबरोबर आता इकडे लावण्याला आठवत असतं की आत्तापर्यंत पोलीस हे तिकडे ARच्या घरी पोहोचले सुद्धा असतील. बरं झालं काल मामींनी मला सगळं सांगितलं. आणि मग लावण्याला आठवतं काल वल्लरी मामीने तिला सांगितलं की अगं तू घरी निघून गेल्याच्या नंतर खूप मोठी गडबड झाली. ती म्हणजे त्या अर्णववरती अचानक कोणीतरी हल्ला केला. आता ती व्यक्ती कोण होती, कोणाची माणसं होती ती सगळी, ते तर आम्हाला काही कळलेलं नाही आहे. पण अर्णववरती हल्ला केला म्हणजे नक्कीच कोणातरी मोठ्या माणसाची ती सगळी माणसं असणार. आम्हाला तर सगळ्यांना खूप भीती वाटत होती, काय होईल कसं होईल या सगळ्या गोष्टींची काळजी पडली होती. आता पुढे लावण्य म्हणते, व्हॉट, ARवरती अटॅक, ओ माय गॉड, नाही मी हे सहन करू शकत नाही, नाही टॉलरेट करू शकत. मी घाबरले आणि मग तिने पोलिसांना बोलवलं. तर आता हे सगळं जेव्हा अर्णवला कळतं तेव्हा अर्णवला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तर आता ईश्वरीसुद्धा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, खरंच तुम्हाला जो त्रास झाला त्यासाठी आम्ही तुम्हाला सॉरी म्हणतो, माफ करा आम्हाला, प्लीज तुम्ही बसा, काहीतरी चहा कॉफी घ्या तुम्ही. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, नाही ठीक आहे मॅडम, बट मिस्टर राजेश शिर्के, खरंच तुम्हाला पोलिसांची मदत किंवा प्रोटेक्शन नको आहे का? हे जर तुमच्या वैयक्तिक गोष्टींबद्दल असेल तर कदाचित पुढे तुमच्यावरती जीवघेणा हल्ला होऊ शकतो. त्यावर अर्णव म्हणत असतो की इन्स्पेक्टर, खरंच काहीच गरज नाही आहे, जर गरज असेल तर नक्की मी तुमची मदत घेईन. आणि थँक्यू सो मच की तुम्ही स्वतःहून माझ्याकडे येऊन मला एवढं स्वतः विचारलं, त्याबद्दल मी कायमच तुमचा ऋणी राहीन. त्याबरोबर आता लगेच राकेशसुद्धा पोलिसांना तिकडनं कटवण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि म्हणतो, हे बघा साहेब, मी स्वतः पेशाने वकील आहे, जर माझ्या मेव्हण्याला गरज असेल तर नक्की मी स्वतः कोर्टामध्ये अपील करेन आणि त्याच्यासाठी मी लगेचच सिक्युरिटी घेईन पोलिसांची. त्यामुळे प्लीज तुम्ही आता गेलात तरीही चालेल, खरंच आमच्या घरामध्ये सिक्युरिटीची गरज नाही आहे, आमच्या घरात माणसंही एवढी आहेत. मी स्वतः त्याचा सख्खा मेव्हणा आहे, त्याचा भाऊ आकाश आहे, परत त्याचा मामा आहे. मग एवढे सगळे घरामध्ये पुरुष असताना सिक्युरिटीची काय गरज आहे? त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मिस्टर राजेश शिर्के हे कोण आहेत? त्याबरोबर आता लगेच अर्णव म्हणतो, हे माझ्या बहिणीचे मिस्टर. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. त्याबरोबर ते म्हणतात, नो इट्स ओके राजेश शिर्के. आणि मग इन्स्पेक्टर तिकडनं निघून जातात. आता अर्णवला इतका राग आलेला असतो, अर्णव लावण्याला फोन करतो आणि लावण्याला घरी बोलवून घेतो. लावण्या घरी आल्यावर आता अर्णव तिच्यावर चिडतो, तिला म्हणत असतो, लावण्या तू मूर्ख आहेस का, बावळट आहेस का, तुला अक्कल नाही आहे? अगं तू काहीही वागशील का? तू विचारलं होतंस मला तू पोलिसांना बोलवण्या अगोदर? कोणत्या हक्काने तू पोलिसांना कॉल केलास आणि वाय? तू आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये सतत का पडत असतेस? तू विसरतेस का की आपण दोघं कलीग आहोत, कलीग. आणि 2 कलीग ऑफिसमध्ये जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा ते छान दिसतं आणि तेच छान असतं. पण जेव्हा ते 2 कलीग एकमेकाच्या पर्सनल लाईफमध्ये, एकमेकाच्या पर्सनल स्पेसमध्ये ढवळाढवळ करायला लागतात ना, तेव्हा ती गोष्ट अत्यंत चुकीची असते. आणि मला चुकीच्या गोष्टी करायला कधीच आवडत नाहीत लावण्या. का समजत नाही तुला? कितींदा सांगितलं तुला मी, माझ्या पर्सनल आयुष्यापासून, माझ्या फॅमिली मॅटर्सपासून तू लांब राहत जा. तर लांब राहत जा ना. मी सांगितलेलं असताना, नको म्हटलेलं असतानासुद्धा तू प्रत्येक वेळेस गोंधळ घालशील, घोळ घालशील, हे मला पटत नाही, मला परवडतही नाही. कळलं? माझं लग्न झालं ही गोष्ट तू का विसरतेस? काही गरजच नव्हती तुला हे सगळं करण्याची. जर मला वाटलं असतं की पोलिसांची गरज आहे तर मी काल तेव्हाच्या तेव्हा पोलीस बोलवू शकलो नसतो का? किंवा मी तेव्हाच्या तेव्हा पोलिसांना इन्फॉर्म केलं नसतं का? पण जर मी पोलीस नाही बोलवत आहे तर नक्कीच त्यामागे काहीतरी ठोस कारण असेल ना. बट नाही, तुला कधी समजून घ्यायच्याच नसतात गोष्टी. तुला तर फक्त स्वतःला काय वाटतं, स्वतःचं मत काय आहे, स्वतःची इच्छा काय आहे, स्वतः इतकंच कळतं ना तुला. लावण्य, आर यू आउट ऑफ माइंड? तुला कळतं या गोष्टींचा आपल्या बिझनेसवर सुद्धा परिणाम होऊ शकतो, राजेश शिर्केंच्या इमेजवर परिणाम होऊ शकतो. ती म्हणते, मला तुझी सेफ्टी महत्त्वाची होती यार. त्यावर मात्र इशूला राग येतो. इशू अर्णवच्या समोरून लावण्याजवळ येऊन उभी राहते आणि म्हणते, का महत्त्वाची आहे तुम्हाला लावण्या मॅडम यांची सेफ्टी? त्यावर लावण्या म्हणते, का महत्त्वाची आहे म्हणजे? त्यावर ईश्वरी म्हणते, कोणत्या नात्याने तुम्ही एवढी यांची काळजी करताय?
तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देते. हे बघा, तुमच्या ARने माझ्या मागे त्यांच्या नावाचं सिंदूर भरलंय, माझ्या गळ्यात त्यांच्याच नावाचं मंगळसूत्र घातलं. त्यामुळे माझं कुंकू आणि माझं मंगळसूत्र, माझं सौभाग्य कसं राखायचं हे मला सुद्धा व्यवस्थित माहिती आहेच की. मला माझ्या कुंकवाची काळजी नसेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही वाटत असेल तर तुम्हाला सांगते. इंदौर से है हम, रिश्तों को संभालना अच्छे से जानते हैं और चुप रहना भी अच्छे से समझते हैं. कहाँ चुप रहना है और कहाँ बोलना है. कुछ रिश्ते हैं इसीलिए हम चुप है और कुछ हम चुप है इसीलिए रिश्ते है, अशी कहावत आहे आमच्या इंदौरमध्ये. मला वाटत नाही तुम्हाला या म्हणीचा अर्थ मला वेगळा समजवायला लागेल. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो, ईश्वरी अगं. त्यावर ईश्वरी म्हणते, थांबा तुम्ही, बोलते आहे ना मी. आणि मग ती आता पुन्हा एकदा तिला सांगते, पुन्हा तुम्ही माझ्या नवऱ्याच्या सेफ्टीची इतकी काळजी करायची गरज नाही आहे. आता लावण्य रागारागात तिकडनं निघून जाते. तर इथे ईश्वरी विचार करायला लागते की त्या राकेशची सुद्धा हिंमत खूप वाढली आहे. त्यालासुद्धा जागेवरच ठेचला पाहिजे, नाहीतर त्याची हिंमत अशीच वाढली जाईल आणि तो आणखीन पुढे काहीतरी उलटसुलट करण्याचा विचार करेल. मग आता ईश्वरी ही थेट राकेशकडे आलेली असते आणि आता राकेशकडे येऊन ती राकेशला म्हणत असते, तुझी हिंमत फारच वाढली आहे ना हल्ली, तर तुला प्रेमाने माझ्या भाषेत समजावून सांगते. पुन्हा माझ्या नवऱ्याच्या बाबतीत कोणताही चुकीचा गोष्टीचा विचार करताना एकदा नाही, दोनदा नाही, तर 10दा विचार करत जा, समजलं? तर आता अर्णव मात्र ईश्वरीच्या त्या शब्दांमध्ये हरपून गेलेला असतो. अर्णव सरांच्या नावाचं कुंकू, त्यांच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे. त्यांचं सौभाग्य ते माझं सौभाग्य आहेत आणि माझं सौभाग्य कसं राखायचं हे मला बरोबर माहिती आहे. पुन्हा माझ्या नादी लागू नकोस. आता हे सगळं आठवून अर्णव म्हणत असतो, अरे वा, आज तर माझ्या डॅशिंग बायकोने लावण्याला सुद्धा गबगार केलं. वा 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 वा. म्हणजे ईश्वरीमध्ये कुठेतरी डेंजर ईश्वरीसुद्धा लपली आहे. तर आत्ता ईश्वरीचं नाव डेंजर ईश्वरी. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी ईश्वरी ही अर्णवला म्हणते, काय म्हणताय? तर अर्णव म्हणतो, नाही काही नाही, तुला नाही, तू कुठे चालली आहेस का? त्यावर ईशू म्हणते, हो, एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं करून पटकीने आले. अर्णव म्हणतो, महत्त्वाचं काम? आता कुठलं आणि कसलं? ईशू म्हणते, आहे हो, आले ना. अर्णव म्हणतो, बरं ये. आता ईशू तिकडनं गेल्यावर अर्णव हा तिथे उभा असतो, विचार करत असतो की ईश्वरीचं काय महत्त्वाचं काम असेल. तर ईश्वरी अर्धवट जाते आणि पुन्हा अर्णवकडे मागे येत म्हणते, खोलीतच थांबा हा तुम्ही. अर्णव म्हणतो, का? ईश्वरी म्हणते, मला येऊन तुमच्याशी पण थोडं बोलायचं आहे म्हणून. मग ईश्वरी आता राकेशकडे येते आणि राकेशला सांगत असते, तू विसरत असशील तर तुला पुन्हा एकदा आठवण करून सांगते. तू ज्याच्या नादी लागलास ना ते अर्णव राजेश शिर्के माझे लग्नाचे पती आहेत. पुन्हा जर माझ्या सौभाग्याच्या दिशेने वाईट नजरेने किंवा वाकट्या नजरेने पाहिलंस ना तर याद राख, तुझी गाठ माझ्याशी आहे, ईश्वरीजवळ. हां, आत्तापर्यंत तू माझ्यातला कोमलपणा, माझ्यातला साधेपणा पाहिलायस, पण माझ्यातला राग, माझ्यातली दुर्गा पाहायची वेळ तुझ्यावर येऊ देऊ नकोस. आता इतक्यात अर्णव त्या ठिकाणी येतो आणि अर्णव ईश्वरीचे हे शब्द ऐकतो. अर्णव येऊन ईश्वरीच्या मागे उभा राहतो ठामपणे. त्याबरोबर आता ईश्वरीसुद्धा मागे वळते आणि पाहते की अर्णव तिच्यासोबत आहे. ईश्वरी अर्णवचा हात पकडते आणि म्हणते, आम्ही दोघं एकत्र असेपर्यंत आम्हाला कोणीच नाही हरवू शकत, समजलं ना? त्यामुळे हे असले छक्केपंजे पुन्हा आमच्याबरोबर करायचे नाही या. आणि आज शेवटची वॉर्निंग देते, पुन्हा माझ्या नवऱ्याचं नादी लागायचं नाही. कारण अंजलीताई ही माझ्या नवऱ्याची दुखडी नस असली तरी माझी नाही. त्यांच्यासाठी त्यांची बहीण गरजेची आहे, पण माझ्यासाठी माझा नवरा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. नेहमी लायकीत राहायचं. एवढं बोलून ईश्वरी ही चला अर्णव सर असं म्हणत अर्णवचा हात पकडते आणि अर्णवला मोठ्या टेचात राकेश समोरून घेऊन जाते. अर्णव आता इथे ईश्वरीला म्हणत असतो, वा मिस इंदौर, वा, आज तर तुझ्यामध्ये काहीतरी वेगळंच संचारलं. म्हणजे आज मिस इंदौर वाटतच नाही आहे. ईशू म्हणते, सर गप्प बसा हो तुम्ही नका उगाच माझी मस्ती करू. तुम्हाला माहीत नाही आहे मला काय वाटतंय, कसं वाटतंय ते. तुम्हाला काय जातं आहे सगळं गमतीत घ्यायला? मला माहिती आहे ना मला किती तकलीफ वाटते येते. अहो, तो राकेश चांगला नाही आहे, तुम्हाला माहिती असूनही तुम्ही सतत माझ्याबरोबर त्याच्यावरनं मस्करी करत राहता. त्याला आज ना मी बरोबर डोस दिलेला आहे. त्याला खरं तर मी हा डोस जरा आधीच द्यायला पाहिजे होतं. टॉनिक द्यायला वेळ झाला मला. त्याबरोबर अर्णव म्हणतो, काय टॉनिक? त्यावर ईशू म्हणते, हा टॉनिक. राकेशला हो टॉनिकच द्यावं लागलं ना मला. किती नालायक आहे ते, तो बघितलंतच ना तुम्ही. अहो,
तो असताना ना मला कधी कधी तर असं वाटतं की त्याचा गळा धरावा आणि सरळ त्याचा जीव काढून घ्यावा. अहो बघाशी तुम्ही कसं अंजली ताईसमोर सराईतपणे तो खोटं बोलला ते. नाही म्हणा त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा केली जाऊ शकते. तो खोटारडाच आहे आणि खोटंच बोलू शकतो. पण अर्णव सर, आता जर पुन्हा कोणी तुमच्याकडे वाईट किंवा वाकड्या नजरेने पाहिलं ना तर त्याची गाठ माझ्याशी आहे. आणि लावण्य मॅडम काय एवढी तुमची काळजी करतात? सांगून ठेवा त्यांना तुमची काळजी घ्यायला मी आहे म्हणून. त्यावर अर्णव म्हणतो, कोणत्या हक्काने? त्यावर लगेचच इशू गडबडते. अर्णव म्हणतो, काय विचारलं मी? त्यावर इशू तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत म्हणते, या हक्काने. माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंयत ना तुम्ही, मग तुम्हाला हवी असो किंवा नसो, तुम्ही मानत असा किंवा नसा, पण मी तुमची लग्नाची बायको आहे आणि लग्नाची बायको आपल्या नवऱ्याची काळजी करूच शकते. आणि मुळात प्रत्येक बायकोचं हे कर्तव्य आहे, पत्नीचा धर्म आहे की तिने आपल्या नवऱ्याची आयुष्यभर सोबत द्यावी, साथ द्यावी आणि त्याची काळजीही करावी. तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला आठवण करून देते, पत्नीला अर्धांगिनी म्हणतात. पत्नी ही पतीच्या सुखदुःखाची सहभागी असते, त्याची सहचारणी असते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, ठीक आहे, लक्षात ठेवेन. तर आता इथे राकेश हा मात्र घाबरलेला असतो ईश्वरीच्या धमकीमुळे. त्याने ईश्वरीच्या समोर जरी दाखवलेलं नसतं तरी त्याला वाटलेलं असतं की बापरे, माझ्या इंदोरी जिलबीमध्ये सुद्धा दम आहे की नाही, आता जरा 4 हात लांब राहिलं पाहिजे इंदोरी जिलबीपासून आणि सांभाळूनसुद्धा राहिलं पाहिजे, नाहीतर माझी वाट लागायला वेळ लागणार नाही. काहीही करून आता जरा सांभाळून राहिलं पाहिजे. उगाच करायला जायचो काहीतरी एक आणि व्हायचं मात्र काहीतरी वेगळंच. नको तसं घडता कामा नये. ईश्वरीला जर मला माझ्या तालावर नाचवायचं असेल तर आता तिची काहीतरी दुसरी दुखती नस पकडायला हवी. कारण आत्तापर्यंत त्यांना मी अंजलीवरनं घाबरवत होतो, पण ईश्वरीच्या मनात तर अंजलीमुळे काहीही भीती राहिलेलीच नाही आहे. इतक्यात अंजली तिकडे येते आणि म्हणते, काय हो, कसला एवढा विचार करताय? त्यावर राकेश म्हणतो, अगं मी तुला काल म्हटलं पोलीस कंप्लेंट करू नको आणि लावण्याने आगाऊपणा केला होता पोलीस कंप्लेंट करून. बघितलंस ना किती महागात पडलं ते. चिंटू किती रागवला ते तिच्यावरती. जर तू पोलीस कंप्लेंट केलेली असतीस हे त्याला कळलं असतं तर तो तुझ्यावरही इतकाच रागवला असता आणि हे मला अजिबातच आवडलं नसतं. त्याबरोबर आता ती म्हणते, हो तुम्ही किती बरोबर ओळखता चिंटूच्या मनातलं. चिंटूला अगदी योग्य जिजू मिळाले. त्यावर लगेचच राकेश तिला घोळात घेत म्हणतो, हो मग शेवटी अगं तो मेवना जरी असला ना माझा तरी मी त्याला माझा भाऊ मानतो. भावापेक्षाही जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर. अगं किती लहान होता तो आपल्या लग्नात, मग त्याची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? बरोबर, हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.